काल रात्री आवरता आवरता इतका उशीर झाला की सकाळी डोळेच उघडले नाही. त्यात 5 मिनिटं अलार्म बंद करून झोपावं तर अर्धा तासानंतर डोळे उघडले. एवढी सगळी कामं बाकी आहे, सगळं आवरायचंय, आंघोळ बाकी आहे. परी, चल आवर परी. त्यात 5 मिनिटं उशीर झाला ना तर घाडतोंडे सर अख्खं ऑफिस डोक्यावर घेते. परी, परी चल तुझी बॅग पॅक कर. परी, आता ही मुलगी कुठे गेली? परी, परी, सकाळी सकाळी कुठे गेली ही? परी, परी, परी. तर सकाळची घाई आणि त्यात हिची गडबड. कुठे गेली होतीस? मी ओजसकडे गेली होती. का? त्याच्या मामाने त्याला एक पझल गिफ्ट दिलंय ना. सांगितल्याशिवाय का गेलीस? मला काळजी वाटते ना. उद्या कुठे हरवली तर कुठे शोधणार तुला? आई मी आता लहान आहे का, अशी कशी हरवेल? परी, जास्त तोंड चालवायचं नाही. मी जे सांगतेय ते गपचूप ऐकायचं आणि माझ्याशी वाद घालायचा नाही. मला सांगितल्याशिवाय घराबाहेर पण पडायचं नाही. आणि आता इथे बस शांतीने खेळ. जिथपर्यंत मी आंघोळ करून येत नाही इथून उठायचं नाही. बस. और वाटतोय का जरा पिंक? आय नो मी कधी असे कलर्स घालत नाही पण आय विल गो विथ दिस टुडे. थँक्यू. तू असं दारात काय करतोय? आत ये ना. नाही नाही ठीक आहे सर, आपण आपली जागा ओळखून राहिलेलं बरं. काय काय नाटकं करतोय? नाटकं मी नाही, नाटकं तू करतोयस. काय सांगितलं होतं मी तुला काय सांगितलं होतं? पोट तिडकीने सांगितलं होतं की नाही? सांगितलं होतं, तू माझं ऐकलंस? नाही इथून पुढे कानाला खडा. तुला मी काही सांगायला जाणार नाही, कारण तुला जे हवंय तेच तू करतोस. सॉरी 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 सॉरी. डबेवालीला जे हवंय ते तू करतोस की नाही? असं काय नाहीये समीर. अरे असंच आहे यश. मैंने बोला था मत करो उसके पीछे मत जाओ, पण तरी तू काल तिच्या बरोबर गेलासच. का गेलास? अरे बडे बडे डायलॉग मारले की समीर आपली दोस्ती सच्ची आहे. काही सच्ची वगैरे नाही, एकदम कच्ची दोस्ती आपली. अरे काय ओव्हर रिॲक्ट करतोयस तू? काय? मला एकच गोष्ट सांग, इतकी तू स्वतःहून सतत तिला हेल्प करत असतोस, ती एकदा तरी तुला थँक्यू असं म्हणते? म्हणजे थँक्यू म्हणाली ती, म्हणजे एक मिनिट. थँक्यू म्हणून हा बेबी पिंक कलरचा शर्ट तिने तुला दिला? डोंट टेल मी. ओ माय गॉड, मला भिंती गुलाबी दिसतायत, मला आकाश गुलाबी दिसतंय, मला कुणाचे तरी डोळे गुलाबी दिसतायत, कुणाचं तरी गाल गुलाबी दिसतायत. आणि आता तू थांबला नाहीस तर तुझे गाल लाल होणार आहे. करेक्ट. मित्र म्हणलं की हे असंच होतं. आम्ही दिलेले गिफ्ट तुम्ही वर्षानुवर्ष कपाटात असे दडवून ठेवा, काढू सुद्धा नका. आणि इकडे काल तिने गिफ्ट दिलंय शर्ट, तो बेबी पिंक कलरचं शर्ट घालून निघालेले आहेत साहेब ऑफिसला. वा. जस्ट अबाउट. हॅलो, यू स्पीकिंग? ओके, मी तुम्हाला 15 मिनिटात कळवतो. या थँक्स. एव्हरीथिंग ओके? येस, आपल्याला दिल्लीला जायला लागेल. दिल्ली? क्लायंटचा फोन आला होता. ते म्हणाले तू आल्याशिवाय काही गोष्टी पूर्ण होऊ शकत नाहीत आणि काही महत्त्वाची कामं खोळंबली आहेत. सो वी हॅव टू गो. ओके, जाऊया? ठीक आहे, 2-3 दिवस राहायला लागेल. पण ओके ठीक आहे. पण एक प्रॉब्लेम होईल यार. आता डबेवालीला तुला आज बेबी पिंक कलर शर्ट मध्ये बघता नाही येणार. सॉरी. क्या बात है. दिल्लीला निघायची वेळ आली की लगेच सरकारचा फोन आला. एक्सक्यूज मी प्लीज. मी हॅलो. हॅलो फ्रेंड. हे फ्रेंड, काय म्हणते? ऐक ना फ्रेंड, आई ना आज खूप चिडली आहे. का, काय झालं? आता तूच सांग ना, मी काय लहान आहे का? ऑफकोर्स नॉट. माझी फ्रेंड तर आता बिग गर्ल आहे. मी कुठे अडवणार आहे का? कधीच नाही. तेच तर. पण आईला पटतच नाही, ती उगाचच ओरडते मला.
आईनाच ऑफिस मध्ये आली ना की तिला चांगलं ओरड. पण मी खरंच ओरडलो असतो, पण आज ना मी ऑफिसमध्ये नाहीये, मी दिल्लीला जातोय. किती दिवस? बस 2-3 दिवस. म्हणजे तुम्हाला 2-3 दिवस भेटणार नाही. मी तुला सांगितलं ना फ्रेंड, तू जेव्हा जेव्हा मला बोलवशील आणि तुला जेव्हा जेव्हा माझी गरज असेल, मी नक्की येईन. मॅजिक. प्रॉमिस? गॉड प्रॉमिस. चल ठेवू आता फोन, मला निघायचंय बेटा. ओके बाय. मला सकाळी सकाळी लेमन अँड हनी टी लागतो. दिस इज ग्रीन टी. क्रिस्टोफरला सांगा मला लेमन अँड हनी टी हवा आहे. काय आउट, टेक दिस आउट. बिलीव्ह दिस. कोणी ठेवलं या माणसानं कामावर? हारतोंड्याने मला पैसे दिले नाहीत ना, चहा पिण्यापुरते पैसे उरणार नाहीत माझ्याकडे. गॉड हेल्प मी. ह्याची एवढी हिंमत की हा माझा फोन उचलत नाहीये. मॉर्निंग काकू. इट्स मी यश. मॉर्निंग. अच्छा काकू, आजोबांना बघितलं का? त्यांच्या रूम मध्ये नाही येते. कम ऑन यश. पप्पा कुठे जाताना मला सांगून जातात का? यू नो हिम व्हेरी वेल. पण आय थिंक गेले असेल वॉकला किंवा क्लबला. डोंट वरी. ओके, येतील ते. ऍक्च्युली मी दिल्लीला जातोय ते त्यांना कळवायचं होतं. व्हॉट? या असं अचानक? ऍक्च्युली एक अर्जंट मीटिंग आली आहे म्हणून जावं लागतंय. ओह, आय मीन तू मला काही बोलला नाहीस? नाही, मलाही समीरने आत्ताच सांगितलं, आम्हाला एक 2-3 दिवस इथे थांबावं लागणार आहे. ओह, इज इट? यार, पण आता 2-3 दिवसांसाठी तू चाललायस ना. तुला तुझी नीट काळजी घ्यायला हवी आहे. शुअर. मला माहिती आहे, कामात एकदा बिझी झालास ना तू की खाण्यापिण्याच्या वेळा लक्षात राहत नाहीत तुझ्या. समीर, आता तुझ्यावर जबाबदारी देते मी. यशची नीट काळजी घ्यायची. डोंट वरी. टेक केअर ऑफ हिम. आजोबांना तेवढं कळवशील ना? येऊ. येस येस, ॲब्सोल्युटली. ओ माय गुडनेस. मी ज्या संधीच्या शोधात होते ती आपण माझ्याकडे चालत आली. हॅलो, बोला मॅडम. माझ्यासाठी 50 लाख रुपयांची व्यवस्था करा. मॅडम, हो, सकाळ सकाळ मस्करी करताय की काय माझी? तुम्हाला माहिती आहे ना ऑफिसची परिस्थिती, आणि अशा याच्यामध्ये 50 लाख काय साधे 50 रुपये नाही काढू शकत आपण. घारतोंडे, तुमचे सर चालले दिल्लीला आणि 2-3 दिवस तरी परत येणार नाहीयेत. तेवढ्यात ती फाईल जरा पुढे सरकवा आणि माझे पैसे द्या.